स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यास पुढच्या महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात। जस्टिस सूर्यकांत आणि कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। मनपा जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गेल्या 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत। कोरोना काळानंतर ओबीसी आरक्षण या कारणांमुळे निवडणुका प्रलंबित आहेत। निवडणुकांबाबतच्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आल्यात। इर्शाद या सामाजिक संस्थेकडून आणि मराठा ओबीसी समाजातील व्यक्तींकडून याचिका दाखल करण्यात आल्यात। ओबीसी आरक्षण लागू करावं की नाही याबाबत दाखल याचिकांनंतर निवडणुकांवर न्यायालयाने स्थगिती दिली होती। आज सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील नेमका काय युक्तिवाद करणार याकडे लक्ष लागलंय। आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवल्यास पुढच्या महिन्यामध्ये निवडणुका लागू शकतात। मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अनेक मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत। अनेक जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा प्रलंबित आहेत। लोकप्रतिनिधी नसल्यानं अनेक शहरांमधील कामं वेळेवर होत नाहीत अशी तक्रार आहे।